नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण GS गुणे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, जे की अहिल्यानगरमध्ये एकमेव असं BMSचं कॉलेज आहे, जे गव्हर्नमेंट आहे, 100ची इंटेक कॉलेजमध्ये आहे. त्याची फीज काय असेल, हॉस्टेल, स्कॉलरशिप व आपलं ॲडमिशन झालं तर नंतर आपल्याला स्टिफंड किती मिळेल याबद्दल ह्या व्हिडिओमध्ये आपण विचार करूया किंवा पाहू. तर ह्या कॉलेजमध्ये प्रामुख्याने 100ची इंटेक आपल्याला पाहण्यास मिळेल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर रिझल्ट लागल्यानंतर CET सेल कडून एक ऍडमिशन प्रोसेस कंडक्ट होते, त्याला आपण 85% स्टेट कोटा म्हणतो. त्यानंतर AACCC मधूनही तुमची 15% साठी काउन्सिलिंग सुरू होते. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मॅनेजमेंटच्या सीट्स अवेलेबल नसतात. आता CET सेल कडून जी 85% स्टेट काउन्सिलिंग सुरू होईल, त्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्राचे विद्यार्थीच अप्लाय करू शकतात. परंतु जी AACCC ची काउन्सिलिंग असते त्याच्यात ऑल ओव्हर इंडिया म्हणजे पूर्ण भारतामधून स्टुडंट अप्लाय करतात. त्यामुळे AACCC चा कट ऑफ हा हाय जातो. परंतु जो CET सेलचा 85% चा कट ऑफ असतो तो अगदी कमी जातो. त्याच्यामुळे आपण कधी पण विचार केला, जर आपल्याला BMS साठी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही 85% स्टेट कोटाचा विचार करणं आवश्यक आहे. आता ह्या कॉलेजचा आपण जर इंटेक कॅपॅसिटी वगैरे बघितली तर 100ची आहे. तर यांच्या कॉलेजची फीजचा विचार केला तर फीज ऍडमिशन फी इथे फक्त 1500 रुपये. गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे फक्त 1500 रुपये ऍडमिशन फीज आहे. त्यानंतर तुम्ही युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट इलिजिबिलिटी फीज बघितली 3200. अशा थोड्या थोड्या फीज याच्यामध्ये आपल्याला पडतात. आता त्याच्यामध्येही जर सर्व विचार केला तर साधारण 76,730 रुपये ओपन कॅटेगरीसाठी फीज तुम्हाला पडते. बॉईज हॉस्टेलसाठी तुम्हाला 12,000 रुपये फी आहे, तर गर्ल्स हॉस्टेलसाठी 9,000 रुपये फी आहे. अशा प्रकारे तुम्हाला हॉस्टेल मेसची फी व ट्युशन फीज इथे पडणार आहे. पूर्ण ट्युशन फीज तुम्हाला 52,200 रुपये या कॉलेजची आहे. आता जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असताल, कॅटेगरीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची ट्युशन फीज ही हाफ होते कॅटेगरीनुसार. अशा प्रकारे तुम्हाला 50,630 रुपये सर्व फीज पडणार आहे. हॉस्टेल मेसची फी तुम्हाला सांगितली तीच. आता याच्यामध्ये SC व ST कॅटेगरी असेल, NT कॅटेगरी असेल, VJ कॅटेगरी असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या गर्ल्स कॅन्डिडेट असतील, सर्व कॅटेगरीजच्या गर्ल्स कॅन्डिडेट असतील तर तुम्हाला ट्युशन फीज ही 0 आहे. ट्युशन फीज ही 0 असणार आहे. फक्त तुम्हाला डेव्हलपमेंट फी आणि ऑदर नॉर्मल चार्जेस तुम्हाला कॉलेजेसला द्यायचे आहे. हॉस्टेल मेस फीज ही सर्वांना सेम असणार आहे. आता बाकीच्या गोष्टींचा विचार केला, जर ह्या कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन होत असेल, जर तुमचं ऍडमिशन ह्या कॉलेजमध्ये झालं तर तुम्हाला कोणत्या प्रकारे फीज द्यायची याच्याबद्दलही विचार करू. तर ऍडमिशन झाल्यानंतर तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असताल तर साधारण 72,000 रुपये तुम्हाला फीज आहे. OBC, EWS कॅटेगरी असेल, SCBC कॅटेगरी असेल तर त्याचे हाफ तुम्हाला म्हणजे एक साधारण 45,000 ते 50,000 रुपये फीज आहे. व SC, ST, VJ, NT गर्ल्स कॅन्डिडेटसाठी 0 ट्युशन फीज व नॉर्मल बाकीचा खर्च तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये पडणार. आता या कॉलेजचा कट ऑफचा विचार केला, जर आपले स्पॉट राऊंड्स वगैरे झाले तर कट ऑफ खूप कमी येतो. समजा कसं असतंय, आता तुम्ही स्टेट काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट केलं, त्याच्यामध्ये कॅप राऊंड असतात. फर्स्ट कॅप राऊंड, सेकंड कॅप राऊंड, थर्ड कॅप राऊंड, याच्यासोबतच मग स्ट्रे राऊंड्स पण सुरू होतात. आता ज्या कॅन्डिडेट्सला फर्स्ट सेकंड राऊंडला सीट भेटतात ते पुढच्या राऊंडसाठी पार्टिसिपेट करू शकत नाही, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी BHMS फर्स्ट सेकंड राऊंडला घेऊन ठेवलेलं असतं ते नेक्स्ट राऊंडसाठी BAMS साठी पार्टिसिपेट करू शकत नाही. तर अशा वेळेस काय होतं, एखादी सीट जर कोणी सोडली व रिपीटसाठी गेलं किंवा तो MBBS साठी अपग्रेड झाला तर नंतर लास्टला सीट्स वॅकंट राहतात. त्यावेळेस आपल्याला एक चान्स असतो की आपलं ऍडमिशन हे BMS मध्ये किंवा कॉलेजमध्ये होऊन जाईल. त्याच्यामुळे अशा प्रकारे खूप कमी फीज मध्ये आपलं ऍडमिशन एक चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये होऊ शकतं. जर तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची असेल, काही प्रॉब्लेम असेल तर आमच्या टीम मेंबर्सला नक्कीच कॉन्टॅक्ट करा, कॉल करा. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील. याच्या व्यतिरिक्त अदर काही डाऊट्स असतील तर तेही आमच्या टीम मेंबर्सला सांगा. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुमची इंटर्नशिप चालू होईल, इंटर्नशिपमध्ये साधारण तुम्हाला एक 15,000 ते 16,000 रुपये स्टिफंड ह्या कॉलेजमधून मिळेल. म्हणजे स्टिफंडही इंटर्नशिपच्या दरम्यान तुम्हाला प्रोव्हाइड होईल. नगरमध्ये कॉलेज असल्यामुळे तुम्ही प्रायव्हेट मध्ये प्रॅक्टिसही करू शकता. अदर सर्व गोष्टी इथे चांगल्या आहेत. त्याच्यामुळे अदर काही डाऊट असेल तर व्हॉट्सअपचा नंबर खाली दिलेला आहे,
काही अडचण आली तर नक्कीच कॉल करा. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.